भटजीशी कॉन्टॅक्ट झाला आहे. डायरेक्ट VIP दर्शन आम्हाला भेटणार आहे. म्हणजे रात्री पूजेआधी तिथं त्यांची मांडणी केली जाते. भवानी माता आणि ज्योतिबा महाराज हे दोघं तो खेळ रात्री तिथं खेळतात आणि तो सकाळी पूर्ण सारंगपाठ आहे जो म्हणजे विस्कळलेला दिसतोय. मला मी दोरा बांधू शकता जर तुमच्या काय इच्छा वगैरे असतील तर मग अशी जे तुम्ही बघितला ती स्वामींची समाधी होती. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आम्ही केलं नारायणपूर, जेजुरी, परत बालाजी आणि मोरेश्वर. तर या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे, आपण सध्या आता मी ते तुळजापूरमध्ये आहे. आता चालू 10 वाजता. तर आता जेवण करायला चाललो आहे. आता मी तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर हे आज करणार आहे. तर चला जेवण करून येऊया. आणि बाय द वे मला 2-3 वाजता काहीतरी दर्शन घ्यायला जायचं आहे मंदिरमध्ये. भटजीशी कॉन्टॅक्ट झाला आहे. डायरेक्ट VIP दर्शन आम्हाला भेटणार आहे. म्हणजे आमचा टाईमही वाचेल. तर चला निघूया. तर सकाळचे 3:30 वाजले आणि आम्ही दर्शनाला चाललो आहे. आमच्या लॉजकडून 5 मिनिटाच्या अंतरावरच मंदिर आहे. ॲक्च्युली लेट झाला आहे कारण का सगळ्यात लेट मीट चुकते. तर इथून आत आल्यावर आपल्याला गणपती मंदिर दिसते. आम्हाला डायरेक्ट VIP दर्शन असल्यामुळे पटपट जावं लागलं आहे. हां तर आता आमचं दर्शन झालं आहे आणि ते आरतीसाठी कुठे घेऊन चाललेत. दर्शन मस्त झालं एकदम. तर आता आरतीसाठी आलो. हाय आलो. वारी वारी जन्मा मरणा तेव्हा हारी पडलो आता संकट तारक संजीवनी जय देव जय देव. तुझायचे नाही चारी समले परंतु न बोले काही. साई बाबा ते करता पडलो प्रभू ते तू बघता लागे पावस लावला. जय देवी जय देवी जय तारक संजीवनी जय देवी जय. प्रसन्न होशी निताशा क्लेशापासून सोडी तोडी भोपाशा. आंबे तुझ वाचून कोणपूर विलाशा नरतने जय देवी जय देवी जय तारक संजीवनी शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. घेतलो असेल. आजच्या ओटीमध्ये, आजच्या पूजेमध्ये, आजच्या कुलाचारामध्ये सर्व कारजोत करून घ्यायचे. बोल भवानी माता जय. तर काल तर काय आम्हाला जेजुरीमध्ये दर्शन भेटलं नाही, पण आज इथं भेटलेलं आहे. तर इथं शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. मोबाईलमध्ये कॅप्चर बी ना व्यवस्थित कारण का लाईट कमी असल्यामुळे. आणि आम्ही इथं राहिलो आहे. तर आता दर्शन वगैरे झालं. तर सामान घेऊन निघायचं अक्कलकोटला. तर सकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही आता इथून अक्कलकोटला जाणार आहे. ॲक्च्युली तिथं खाली एक कुंड आहे आणि गुफा आहे. तिथं पण जायचं होतं पण ते 7 वाजता उघडतं आहे.
मी फक्त लाईटसाठी इथून थांबलो, कारण का तिथं आमच्या लॉजकडे लाईट नाही आहे, म्हणजे खांब्यावर लाईट नाही आहे. तर मला तिथं जायचं होतं, पण तिथे 7 वाजता उघडतं म्हटल्यावर इथनं अक्कलकोटला जाऊन गाणगापूरलाही जायचं आहे, त्यामुळे लेट होतं आहे. म्हणून इथनं आम्ही निघणार आहे. ॲक्च्युली तिथं जी गुफा आहे तिथं सारंगपाठ जो आपला खेळ आहे, तर सारंगपाठ म्हणजे तुम्ही पिक्चरमध्ये वगैरे बघितलं असेल महाभारत नाही तर कशात, तर मी तिथं इथं फोटो दाखवतो. तर तो रात्री पूजेआधी तिथं त्यांची मांडणी केली जाते आणि असं म्हणतात की भवानी माता आणि ज्योतिबा महाराज हे दोघं तो खेळ रात्री तिथं खेळतात आणि तो सकाळी पूर्ण सारंगपाठ आहे जो म्हणजे विस्कळलेला दिसतोय. तर हे दररोजचं आहे आणि तिथं ते आपल्या घोड्याच्या थापा घोड्याच्या चालण्याचा आवाज येतो रात्रीचा. तर तिथं कुणालाही रात्री सोडत नाहीत असं म्हणतात, पण आम्ही कधी बघितलेलं नाही आहे, त्यामुळे आहे तिथं जायचं होतं, पण आता टाईममुळे जाऊ शकत नाही. तर चला इथनं आपण निघूया अक्कलकोटला. तर आता आम्ही अक्कलकोटला पोहोचलो. मध्ये या चला. तर मग अशी जे तुम्ही बघितला ते स्वामींची समाज होती. आता आम्ही मठकडे आलो आहे. तर घरातले पुढे गेले आणि मी मागे राहिले. तर जाऊया, चला दर्शन घेऊया. आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. तर आता आम्ही हे म्युझियम बघण्यासाठी चाललो आहे. तर चला बघूया काय काय आहे. मी लहान असताना आलेलो, पण तितकं मला काही आठवण नाही आहे. तर म्युझियम सध्या बंद आहे, बघू शकता. तर इथे शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, ते दाखवतो तुम्हाला जवळून. तर आशवा रोड शिवाजी महाराजांची मूर्ती आहे इथं. तर आता आमचा नेक्स्ट स्टॉप असणार आहे गाणगापूर. आता वाजलेत किती आपले 9:15. तर सगळेजण दर्शन घेऊन आल्यानंतर आम्ही इथून निघणार आहे. चला जाऊया. तर आम्ही आता गाणगापूरला पोहोचलेलो आहे. तिथे समोर मंदिर आहे, मी दाखवतो तुम्हाला बाईकमध्ये. हे झाड नव्हे, ते पाणीच नाही घेऊ काय पण. तर या झाडाला मी दोरा बांधू शकता जर तुमच्या काय इच्छा वगैरे असतील तर. आणि इथं या जो मंडप आहे, तर या मंडपात गुरुचरित्र वाचलं जात आहे. मी दाखवतो तुम्हाला जवळून. त्याला अजून पिंपळाच्या झाडाला पाय पडून द्या. नाश्त्याची व्यवस्था केली बघ देवानीच. तर इथं अशा पद्धतीने गुरुचरित्र वाचलं जात आहे. आणि मध्ये औदुंबराचा वृक्ष आहे. तर आता संगम दरबारावरून गाणगापूरला चाललो आहे दर्शनासाठी. आता गाणगापूरवरून डायरेक्ट आता मग घरी जाणार. तर चला तिथं जाऊ. आम्ही गाणगापूरच्या
दत्त मंदिरला आलो आहे आणि गर्दी तर भयंकर आहे. श्री गुरुदेव दत्त. तर आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. तर आता आम्ही इथून गाडी बघूया कुठे लावलेली आहे. तिथून तर बेळगावला जाणार. त्याच्या आधी जेवण वगैरे करूया थांबून. आज जास्त काय शूट केलो नाही कारण का गर्दी भरपूर होती. तर निवांत दर्शन घेतलं आणि आता निघालो. तर काही कारणास्तव हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इतकंच बोलू शकतो कारण हा व्हिडिओ खूप लेट आला आहे. खूप म्हणजे जवळजवळ 1.5 महिन्यानंतर यायला आहे. कारण का माझे एक्झाम्स होते, कालच एक्झाम्स संपलेत. मग मी हा व्हिडिओ एडिट करायला अर्धा घेतलेला होता पहिला आणि आता पूर्ण केला आहे. हां, तर इतकंच या व्हिडिओमध्ये. खूप दिवसाच्या गॅपनंतर हा व्हिडिओ घातला आहे. तर काही कारणास्तव व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असाच राहून देत. आणि कमेंट करायला विसरू नका. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तर काळजी घ्या स्वतःची. बाय बाय.